असं आहे की विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता चर्चेसंदर्भात जर वेळ वाढवून मागितली असेल तर त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला फार मोठं काय आश्चर्य वाटायचं कारण नाही। 31 डिसेंबरपर्यंत हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय द्या, त्या संदर्भामधल्या सूचना म्हणा, आदेश म्हणा, सुप्रीम कोर्टानं आपल्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे। आणि म्हणून आता 31 डिसेंबरपर्यंत जर निर्णय देऊ शकले नाहीत आणि त्याच्याकरता म्हणून ते मुदतवाढ जर मागत असतील सुप्रीम कोर्टाकडं, तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसार, त्यांच्या भूमिकेनुसार ते सुसंगत आहे। परंतु मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटेल की 31 डिसेंबरच्या नंतर अध्यक्षांनी मागितलेली 3 आठवड्याची मुदत ही जर सुप्रीम कोर्टानं दिली नाही तर निर्णय तर 31 डिसेंबरपर्यंत होणार नाही आता दिसतंय। पुढे काय घडणार आहे आणि ते खूप मोठं आश्चर्यकारक असेल असं मला वाटतं की ज्या एकनाथराव शिंदेनी शिवसेनेसारख्या पक्षामध्ये काम केलेलं आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात आणि रोज सकाळ संध्याकाळ जर ते दिल्लीला मुजरा करायला जात असतील तर हा माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे। माननीय अजितदादा पवार हे नेहमी आम्हाला ऐकवून दाखवायचे किंवा विरोधकांना ऐकवून दाखवायचे, आम्हाला कधीही दिल्लीला कुठलाही निर्णय घ्यायला जावं लागत नाही। विशेष करून ते काँग्रेसला सुनवायचे, आमची दिल्ली महाराष्ट्रातच आहे। आज ते अजितदादा सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ जर दिल्लीला जात असतील तर शेवटी त्यांनी त्यावेळेला काय बोललं त्याचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे। आणि देवेंद्र फडणवीसांचा नाईलाजच आहे, त्यांना सकाळ संध्याकाळ दिल्लीला गेल्याशिवाय गत्यंतर नाही आहे। त्यामुळं हे तिघे मिळून रोज दिल्लीला जात आहेत, हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, महाराष्ट्राच्या परंपरेला आणि महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का लावणारं काम आहे। राम कदमांनी शिवसेनेवर आरोप करण्याच्या व्यतिरिक्त स्वतः आम्ही काय करतोय कधी काय सांगितलंय का? गेल्या 2 वर्षातली एक तरी राम कदमांची मला असं बाईट दाखवा की शिवसेनेवर टीका करण्याच्या पलीकडं राम कदमांनी आमचा पक्ष काय करतोय हे सांगितलेलं नाही। आणि म्हणून त्याच्यावर फार काय मला प्रतिक्रिया द्यावी असं वाटत नाही।